हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर प्रीतम खुने, अँथ्रोपॉलॉजी फॅकल्टी ॲट स्टेप अप अकॅडमी. MBBS डॉक्टर आहे, MA अँथ्रोपॉलॉजी, नेट क्वालिफाईड आणि 4 वेळेस UPSCचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. तर आपण एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट डिस्कस करणार आहे. तो आहे कल्चरल शॉक, म्हणजे सांस्कृतिक आघात किंवा सांस्कृतिक धक्का. तर या जे 4 टप्पे असतात. पहिला टप्पा म्हणजे हनीमून स्टेज. हनीमून स्टेज म्हणजे काय? तर तुम्ही एखाद्या वेगळ्या संस्कृतीमध्ये किंवा कल्चरमध्ये जाणार असाल तर त्याच्यासाठी तुम्ही अतिउत्साही असाल की तिकडे गेल्यानंतर तुम्ही काय करणार, कसं करणार. दुसरा टप्पा आहे की फ्रस्ट्रेशन फेज, म्हणजे तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला जे अपेक्षा होत्या त्या पूर्ण न झाल्यामुळे तुम्ही फ्रस्ट्रेट होता, तुम्हाला घरची आठवण येते, घरच्या जेवणाची आठवण येते आणि स्वतःच्या संस्कृतीला तुम्ही मिस करू लागता. तिसरा टप्पा आहे ऍडजस्टमेंटचा फेज, म्हणजे तुम्ही तिथे गेल्यानंतर कसं तरी ऍडजस्ट करायला प्रयत्न करता आणि थोडेसे अडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन करता. चौथा टप्पा आहे एक्सेप्टन्सची फेज, म्हणजे तुम्ही त्याला स्वीकारता आणि त्या संस्कृती आणि स्वतःच्या संस्कृतीला मिक्स करून एक बाय कल्चरलिझम तयार करता. अशा विविध संकल्पनांच्या माहितीसाठी तुम्ही आमची अँथ्रोपॉलॉजी बॅच जे 2025-26 साठी सुरू आहे ते जॉईन करू शकता. आमचं टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता किंवा स्टेप अप अकॅडमीच्या ऑफिसला भेट देऊ शकता. थँक्यू.